नमस्कार, मी आरती. महाराष्ट्र 31 न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी. तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी. उल्हासनगर मध्ये मनसे कार्यकर्ते आणि शाळा प्रशासन यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. शाळेच्या चौकीदारावर विनयभंगाचा आरोप, गुन्हा दाखल. पोलीस कोठडीत आरोपी वॉचमनच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. उल्हासनगर येथील एका नामांकित महाविद्यालयात विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली असून त्यानंतर शाळा प्रशासन आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. शाळेच्या वॉचमॅनवर विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याचा आरोप. मनसेच्या अधिकाऱ्यांनी कॉलेजच्या चौकीदाराला बेदम मारहाण केली. चौकीदाराला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार उल्हासनगर येथील 12वीच्या विद्यार्थिनीचा शाळेच्या चौकीदाराने कपडे बदलताना अश्लील बोलून विनयभंग केला. या प्रकारामुळे विद्यार्थिनीसह तिच्या कुटुंबियांमध्ये संतापाचे वातावरण आहे. उल्हासनगर शहरात राहणारी 17 वर्षीय तरुणी तिच्या मैत्रिणीसोबत कॉलेजमध्ये एका कार्यक्रमासाठी कपडे बदलण्यासाठी गेली होती. मुलीने हा प्रकार तिच्या आईला सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ हिल लाईन पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. दरम्यान सोमवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाईची मागणी केली. या घटनेनंतर उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. घटनास्थळी उपस्थित कामगार आणि शाळा प्रशासन यांची चौकशी केली जाईल. तर तेव्हा सेक्युरिटीने काय सांगितलं, तू बॅनरच्या पाठीमागे जा, तिथं जाऊन चेंज कर. बरोबर, मग चेंज केल्याच्या नंतर त्या सेक्युरिटीला काय गरज जाऊन तिथं जाऊन बघायची, दाखवून बघायची, आणि वाव मस्त मस्त हे बोलायची का गरज होती? आमची पण बहीण आहे. आमच्या पण बहिणी आहे. आणि न्यू इंग्लिश कॉलेज एवढं चांगलं फेमस, या कॉलेज बद्दल अशी गोष्ट उद्या आमच्या बहिणी तुमच्या बहिणीसोबत झालं, उद्या कोण पाठवणार कॉलेजमध्ये पोरी? उद्या एकाला ऐकण्यासारखी नाहीये ते आता. काहीच रेपेट झाल्याच्या नंतर सगळेजण कॅन्डल घेऊन निघतात. का कॅन्डल घेऊन निघतात? अशांना अशीच शिक्षा द्या. कॅन्डल घेऊन निघायची मतलब नाहीये. या लोकांना मारल्याशिवाय जमणार नाही. तू बोललास कसा? आज बोलला, उद्या छेडल, उद्या तिला हात लावल. कल लेके जाएगा, भाग जाएगा इधर से लेके. क्या करेंगे? वॉचमॅन तो आ रहा नहीं. बघा, तुम्ही शाळेमध्ये वर्गामध्ये शिकवत असतात, शिकवताना सिक्युरिटी काय करतोय कोणाला काय माहितीये? पण तसा तुमचा स्ट्रिक पण ऐकलं आहे का? जर पोरींना चेंजिंग रूम नसेल तर तिथं अवेलेबल करून द्या, क्लासरूम मध्ये पाठवा, बॅनरच्या पाठीमागे. आता काय मॅटर? त्याला वरती लपून तर या होत्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्या सोबत. तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.